आई, अमंग आणि बिटवीन मध्ये काय फरक आहे? बिटवीनचा वापर आपण करतो जेव्हा एखादी गोष्ट दोन गोष्टींच्या मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल, माय बाईक इज पार्क्ड बिटवीन द ट्रीज. माझी गाडी दोन झाडांच्या मध्ये पार्क केलेली आहे. ही स्टूड बिटवीन हिज मदर अँड फादर. तो त्याच्या आई बाबांच्या मध्ये उभा होता. सो दोन गोष्टींच्या मध्ये जेव्हा एखादी गोष्ट असेल तेव्हा आपण बिटवीनचा वापर करतो. अँड अमंग? अमंगचा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची पोझिशन सांगायची असेल आणि ती गोष्ट खूप साऱ्या वस्तूंनी घेरली गेलेली असेल. फॉर एक्झाम्पल, दॅट ओल्ड टेम्पल इज हिडन अमंग द ट्रीज. ते जुनं मंदिर खूप साऱ्या झाडीत लपलं आहे. नेक्स्ट, ही वॉज हायडिंग अमंग्स द कार. म्हणजे तो खूप साऱ्या कार्समध्ये लपला होता, पण नेमकं कोणत्या हे माहिती नाही. ओके, सो इथे पोझिशन डिफाईन नसते, पण खूप साऱ्या गोष्टींनी ती घेरली गेलेली असते. सो आता तुला कळालं? हो, मला कळालं. जर तुम्हालाही कळालं असेल तर यामध्ये काय येईल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज Like, share and subscribe. Bye.